अकोला जिल्ह्यातल्या पारस गावात भक्तीचा महापूर आला असं म्हणता येईल, कारण या गावात आज तुळजाभवानी मातेची प्रतिष्ठापना होत आहे आणि त्याच निमित्तानं पारस मध्ये आज तुळजाभवानी मातेची नगर प्रदक्षिणा सुरू आहे आणि आपण पाहतोय अतिशय भक्तिभावाचं रूप जे आहे ते आज आपल्याला पारस मध्ये दिसतंय। पारस मध्ये अतिशय भव्य असं तुळजाभवानीचं मंदिर उभारण्यात आलं आणि त्या मूर्तीची प्रतिष्ठापना आज होत आहे आणि त्या निमित्तानं आज संपूर्ण पारस गावामध्ये ही नगर प्रदक्षिणा होत आहे। पारस हे गाव अकोला जिल्ह्यातलं जे गाव आहे ते औषधी उद्योग केंद्रामुळे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, मात्र हेच पारस गावात भक्तिभावात नाहून निघालंय। बँड ढोल भजन पथक असे सर्व जण जे आहेत आज तुळजाभवानी मातेची जी आहे प्रतिष्ठापना करून नगर प्रदक्षिणा करतात आणि याच माध्यमातून तुळजा मातेला या गावाच्या भरभराटीसाठी पारसकरांनी साकडं घातलाय। मुळात असं आहे की तुळजाभवानी हे आमचं कुलदैवत आहे। महाराष्ट्रातल्या अनेक घराण्यांचं आहे, तसं आमचं देखील आहे। आम्ही दरवर्षीला जवळजवळ सगळेच जण एकदा तरी तुळजापूरला जाऊन तुळजाभवानीचं दर्शन घेऊन येतो आणि त्यामुळे आमचे चुलत बंधू आहेत गणेश लांडे, त्यांनी पुढाकार घेऊन या संकल्पनेचं प्रत्यक्ष मूर्त स्वरूपात उतरवलेलं आहे। त्यांनी बराचसा निधी खर्च केलेला आहे आणि त्यांच्याच कष्टातून हे मंदिर साकार झालेलं आहे। आता तुळजाभवानीचं जे दर्शन आहे ते गावातच होईल, घरीच होईल? घरीच होईल, सगळ्या गावालाही होईल आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांनाही याचा लाभ देता येईल। मूर्ती कुठून आणली? मूर्ती ही तिरुपतीतनं बनवून घेतलेली आहे। देवीला साकडं हेच आहे की सर्व गावाची सुखसुविधा आणि लोकांची समृद्धी ही अशीच राहू दे आणि आमच्या मंदिराला अशीच प्रगती मिळू दे आणि सर्व गावकऱ्यांना सुखी व समाधानी राहू दे। 3 दिवस सोहळा कसा असेल? 3 दिवस सोहळा अतिशय उत्कृष्ट आणि गावचा फुल प्रतिसाद आहे। 3 दिवस सोहळ्याचा निमित्त म्हणजे 3 दिवस सोहळा हा भरपूर म्हणजे लोकांचा प्रतिसाद एकदम भरपूर आहे। मला सांगा आता ही प्रदक्षिणा कशा प्रकारे घालतात? आता आपली प्रदक्षिणा आहे राम मंदिर, श्रीराम मंदिर म्हणजे आपल्या मंदिराजवळून निघल्यावर राम मंदिर झाल्यावर त्रिपुरेश्वरी माता मंदिर, त्याच्यानंतर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि परत आठवडी बाजार। आणि कशा प्रकारे करताय हे सर्व? रथ कशा कोण ओढते आहे? रथ पूर्ण गावकरी मंडळी, समस्त मित्र परिवार आणि पूर्ण गावकरी मंडळी आणि पूर्ण देवीचे भक्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।